लोक आले तर हा ट्रॅल्या ट्रॅक्टर भरपूर लोक आले. आपण एक 4-5 वाजता सोडू, आपल्या माय मावल्यांना सगळ्या भेटू, चिखलात रेती त्यांची कदर करावं लागणार आहे. आणि फक्त त्याच्यानंतर नका हॉस्पिटलकडे कोणी येऊ. अंतरावर आल्यावर आपण पुन्हा भेटू. तुम्हाला काम दिलंय ना, किमान 20 लोक मराठा सेवक करायचे या 5-7 दिवसाच्या, किंवा वाडे 100 वाढू 200 वाढू घरागणीच एक करा. मोठी सामाजिक टीम तयार करायची गोरगरिबाच्या अडचणी सोडायला. त्या कामात तुम्ही राहा. 5-6 दिवस मला आता खऱ्याने आरामाची गरज आहे. हे शब्द मी 13 महिन्यात कधीच वापरलेला नाही, कधीच. येऊ द्या म्हणायचं मी, माया लोकाला येऊ द्या, माझे लोक आले पाहिजेत. येऊ द्या, संभाजीनगरला येऊ द्या, कुठं येऊ द्या, दवाखान्यात येऊ द्या. पण तुम्ही आले की मला उठून उभं राहावं लागतं, बसवावं लागतं. तितका त्रास होतो. आपण सगळे सोबतच काय करू, ऐका, आपण सगळे सोबतच ते 4 वाजता ते लोक येते तोपर्यंत काय तुम्ही काय करा, इथं विजूभाई तिथं गावकरी आपल्या आसपासचे गोदापट्ट्यातले मराठवाड्यातले लांबून आता हिंगोलीपासून यायला म्हणते तो जेवायला, नांदेड, हिंगोली, परभणी. ऐका ना, आधी ऐका ना व्यवस्थित. काय करा, तिकडून आलेले लोक ते बी येते तोपर्यंत तुम्ही काय करा, एवढा झाडापाशी इथं नाही 100-1 मीटरवर आहे फक्त, इकडं उजव्या हाताला पूर्वेला सगळेजण जेवण करा. आपण ते आणि तुम्ही सगळे एकत्रित आपण उपोषण वाटल्यास इकडं मध्ये बसून सोडू, तुमच्या त्या तिकडं सगळ्यात मध्ये बसून सोडू वाटलं तर ते बी येते. 4 वाजताचा टाइम ठेवा, 4 वाजता. आता मात्र मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सांगतो, आता उपोषण आपण स्थगित करतोय. त्यामुळं आपण इकडं आता नंतर येऊ नका. आज आता आलेले जे रस्त्यानं त्यांच्यासाठी आम्ही 4-5 वाजेपर्यंत थांबवलं, पण उद्यापासून म्हणतोय, उद्यापासून कोणी येऊ नका, आता स्थगित केलंय. कारण कोर्टाचे निर्देश आणि माता मावल्या काही केले ऐकत नाहीत. काल कोरड्या पडल्या होत्या आणि सलाईन घेऊन उपोषण करण्यात काय मजा नाही. मी आहे, मी कसं मिळवून देतो तुम्हाला. आणि गावचा विषय आहे ना, गावचा पण विषय काहीतरी. तर काय करा, लय झालं तर हे व्यासपीठ सभामंडपात ठेवा. आणि ते हे आलेलं आहे ना सभामंडप, तर ते पट्टीशी करून घ्या. या झटक्यात 1-1.5 महिना मोकळा वेळ आहे तुम्हाला तर, म्हणजे लोकांना राज्यातले आलं की बसायला सोपं जात. हां ते. आणि राज्यात कोण उपोषण साखळी उपोषणाला बसले त्या बांधवांनी उपोषण सोडून घ्या भावा सगळ्यांनी. आणि तुम्हाला आता सांगतो, सगळ्यांनी जेवण करा, कारण राज्यातून लई गाड्या निघाल्यात. असा नाही, आता काय करा, तुम्ही जेवण करा, पहिले तुम्ही जेवण करा. आणि ते यायले लय मोठे लोक, आपण सगळेजण मग मिळून तर तुम्ही जेवण करून वापस या. इथंच विजूभाई तिथं वडा झाडापाशी जेवायला जा सगळेजण. वाढायला कोण नसलं हातानेच घ्या, कचाकच हाना. आणि रेटून का पाणी या इथं माघारी या पुन्हा. आपण मग ते हे सगळे मिळून यायला मध्ये बसू आणि मध्ये बसून उपोषण सोडू. चला सगळं धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. सिद्धार्थ उपोषण सोडत असल्याची घोषणा केली. 4 वाजता लोकांमध्ये बसून सोडणार आहेत मनोज जरांगे पाटील उपोषण. काय काय प्रतिक्रिया आहेत स्थानिक गावकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातून जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांच्या? अरे सुधीर चल ना. आता या ठिकाणी 6वं उपोषण जे आहे स्थगित झालेलं आहे. लोकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे, कारण लोकांची इच्छा होती की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी उपोषण स्थगित केलेलं आहे. काही प्रश्नाची उत्तरं पुन्हा मनोज जरांगे पाटील मीडियाचे देत आहेत. आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊया, कारण ते बोलतील ते महत्वाचे. त्यानंतर आपण लोकांकडे जाऊया. 4 वाजता स्थगित करू.
खात्या नाही काही नाही. ते यायचं म्हणलं ना तुम्हाला मग बघायचं असलं काच का 4 वाजताच 10 जण येते. माझ्या एवढे मोठे जात आहे, एवढे मोठे मोठे लोक आहेत, यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. इथंच मध्ये मंडपात बसून समाजाच्या महिलेच्या महंत आणलेत आमचे शिवाजी बाबाजी मठाधिपती यांच्या यानं बोल ते सोडणार आहेत आपण स्थगित केलं जाणार आहे. फक्त बाबा ना जरा या ठिकाणी घेऊया, कारण लोकांमध्ये थोडं आनंदाचं वातावरण आहे. कारण लोकांना हे उपोषण संपवावं असं वाटत होतं. आजीबाई आहेत. आयो दादाने आता उपोषण सोडलं. आनंद आहे दादाने उपोषण सोडत. आनंद आहे, तक वाटत होती शिवाला चांगलं सोड दादाने उपोषण. कुठून आले? शिरस मार्ग. काय म्हणणं आहे? उपोषण सोडा आनंद झाला. हा आमचं म्हणा 1 नंबर झालं. पाटणाला उपोषण सोडल्यामुळं सगळ्याला आता मराठा समाजाला ऊर्जा भेटली. हे उपोषण सुटल्यामुळे सर सगळं चांगलं झालं. सोडल्यामुळे आनंदी झालेले आहेत. काय म्हणाल आई उपोषण सोडलं? तुमचं म्हणणं ऐकलं जातं. आमचं म्हणणं आपल्याला आरक्षण भेटा मग उपोषण सोडा. तुम्हाला आनंद झाला का? आनंद झाला ना. कुठून आले आई? काय उपोषण सोडल्याबरोबर आनंद वाटत होता. काल तुम्ही तर रडत होते इथं. काय म्हणते ताई, तुझं म्हणणं काय? उपोषण सोड. आम्हाला खूप आनंद झाला उपोषण सोडल्याबद्दल. खूप जल्लोष झाला. खूप आनंदाची बातमी मिळाली आम्हाला. आम्ही गबराईवरून आलो. तरुणांचा उत्साह या ठिकाणी. उपोषण सोडलं कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं आम्हाला. दादाने उपोषण सोडलं. आम्ही गावाकडे होतो, काम करीत होतो, बाजऱ्या काढीत होतो, पण आमचा जीव सगळा दादाकडे. आम्ही ज्या वेळेस जेवण करत होतो आम्हाला दादांची आठवण येत होती की आमच्या डोळ्यात पाणी येत होतं अक्षरशः. दादाने आज उपोषण सोडल्याबद्दल आमच्या हृदयाला खूप छान वाटलं. आनंद वाटला एकदम. तब्येत सुद्धा खराब झाली होती त्यांची. तब्येतीची काळजी बघता दादांनी उपोषण सोडलं. हे खूपच आमच्या मराठा समाजासाठी चांगली गोष्ट झालेली आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादांच्या मागण्या, समाजाच्या मागण्या लवकर मान्य कराव्या. आणि आपलं जाणारं सरकार हे शिंदे साहेबांनी वाचवावं. कारण शिंदे साहेबांवर आणि सरकारवर आमचाही खूप विश्वास आहे. परंतु सरकारने आरक्षण दिलं तर यांची जी जाणारी संधी आहे, या येणाऱ्या सत्तेपासून हे आता वंचितच राहणार आहेत जर आरक्षण नाही दिलं ओबीसीतून. परंतु जर आता जर सरकारनं लास्ट शेवटचा चान्स दादांनी दिलेला आहे, या संधीचं सरकारनं सोनं करावं एवढंच माझी मराठा समाज वतीने विनंती आहे. बघितलं मिलिंद, आपण या ठिकाणी लोकांना सुद्धा वाटतंय की ही संधी जी शेवटची दिली मनोज जरांगे पाटील यांनी ती योग्य होती. आता आचारसंहिता लागेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही सरकारला वेळ दिलेला आहे की आचारसंहिता लागण्याच्या आत जर मागण्या मान्य नाही झाल्या आणि त्यानंतर आम्ही बघणार नाही की कोण पक्ष पाडला, कोणत्या पक्षाचे उमेदवार पडले. सगळी जी काय नुकसान होईल किंवा जी काय पडझड होईल सगळ्या पक्षांचे राजकीय, त्याला आपल्याला जबाबदार धरू नये असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता उपोषण स्थगित जरी केलं असलं तरी राजकीय भूमिका त्यांनी अजूनही स्पष्ट केलेली नाही. मात्र त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे. मिलिंद, सिद्धार्थ, आज 4 वाजता ते उपोषण सोडणार आहेत औपचारिकपणे आणि तिथून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. जालन्यातच कुठल्या रुग्णालयात असतील का पुन्हा एकदा संभाजीनगरच्या रुग्णालयात त्यांना हलवतील? आत्ता आज सकाळपासून डॉक्टर तपासणी करून गेले, काय त्यांनी म्हटलंय? मग आपण ही दृश्य पाहतो आहोत. लोकांनी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवल्या, समाधान व्यक्त केलं, आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटलंय की आरक्षणासाठीचं आंदोलन सुरूच राहील, पण मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं याबद्दल आनंद आहे.